हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे भाजलेल्या वांग्याचं भरीत. आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर जे भरीत पाहिलं असेल त्यामध्ये भरीतला वरून फोडणी देतात किंवा फोडणी देऊन भरीत करतात. तर मी आज विदाऊट फोडणीचं भरीत कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूया तर कसं करायचं ते भरीत. इथे आता मी एक मोठं वांगं घेतलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला त्याला सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे आहे ना वांगं भाजून झाल्यानंतर वांग्याची साल आहे ना एकदम इझिली निघते. आता मी वांग्याला आहे ना सुरीने अशा पद्धतीने छेद मारून घेणार आहे. असे छेद मारल्यामुळे आहे ना वांगं आतपर्यंत वांग्याला वाफ जाते आणि वांगं चांगलं शिजलं जातं. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने छेद मारून घ्यायचे. आता सगळीकडून माझे छेद मारून झालेले आहेत. तर आता आपण वांगं भाजून घेऊयात. वांगं भाजण्यासाठी इथे मी एक बारीक जाळी ठेवले गॅसवर आणि आता मी वांगं भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडून आपल्याला व्यवस्थित वांगं भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ जातो पण व्यवस्थित वांगं भाजून घ्यायचं आहे. आजपर्यंत ना तुम्ही बऱ्याच यूट्यूबला व्हिडिओ बघितले असाल भाजलेल्या वांग्याच्या भरीतच्या, परंतु त्यामध्ये आहे ना वांगं भाजल्यानंतर तेलामध्ये मोहरी कांदा वगैरे असं सगळं फोडणी देऊन मग ते वांगं टाकतात. पण मी तसं कधी करत नाही, कारण वांगं भाजलेल्याचा जो स्मेल आहे ना तो खाताना येत नाही, म्हणून मी तसं करत नाही. भाजून वांग्याचं भरीत खायचं म्हणजे भाजलेल्याचा थोडा तरी स्मेल खाताना आलाच पाहिजे. त्यामुळे मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा जर तुम्ही करून पाहिला तर मला नक्की कळेल मी असं का म्हणते ते. वांगं असं उभं धरून पण शेकवायचं, कारण खालचा पोर्शन पण व्यवस्थित शेकला पाहिजे, नाहीतर मग तो कच्चा राहतो. आता आपलं वांगं ऑलमोस्ट शेकले. वांग्याला जेव्हा पाणी सुटायला सुरुवात होते ना तेव्हा समजायचं की वांगं आता चांगलं शेकले म्हणून. तर आता आपण हे वांगं काढून घेऊयात. चांगलं शेकले आता आपलं वांगं. आता हे वांगं मी काढून घेतलंय. तर आपण आता ते सोलून घेऊयात. वांगं मी गरम गरम असतानाच सोलायला घेते. थोडा हात भाजतो पण पटापट सोलला जातो. हे बघा अशा पद्धतीने पटापट साल निघते त्याची गरम गरम असताना जर आपण काढली तर. त्यामुळे मी गरम गरम असताना साल पटापट काढून घेते. आता आपलं वांग पूर्ण सोलून झालंय. तर आता आपण हे कट करून घेऊयात. सुरुवातीला त्याचं देठ आपण कापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे वांग असं मध्ये कट करून घ्यायचं आहे. वांग्याचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ना ते स्मॅश करायला इझी जातं. आता एका मी काट्याच्या चमच्यानी हे पूर्ण स्मॅश करून घेणार आहे. पूर्ण स्मॅश करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर असं खलबत्त्याने चेचून देखील घेतलं तरी चालेल, कारण कधी कधी ना थोडंसं जाडसर भाग राहतो त्याच्यामध्ये. त्यामुळे पूर्ण बारीक करायचं असेल तर आपण असं चेचून घेतलं तर अगदी उत्तम. आता आपलं वांग व्यवस्थित सगळीकडून बारीक करून झालंय. तर आपण ते काढून घेऊयात. हे बघा मी इथे आता वांग काढून घेतलंय. आता ह्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते आपण त्याची तयारी करून घेऊयात. इथे आता मी एक कांदा घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. तर आपल्याला दोन्ही गोष्टी बारीक चिरून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला कांदा चिरून घेते मी. कांदा एकदम बारीक चिरायचा आहे. आता आपल्याला कोथिंबीर बारीक एकदम चिरून घ्यायची आहे. आता इथे माझं वांगं तर रेडी आहे. आता त्यामध्ये काय काय टाकायचं ते मी सांगते. सुरुवातीला आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कोथिंबीर देखील बारीक चिरलेली घालून घेऊयात. आता यामध्ये मी लसूण आणि मिरची बारीक ठेचून 1 चमच्याभर टाकले. त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला 1 चमचा तिखट टाकायचं आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आपलं आता हे वांग्याचं भरीत तर तयारच आहे. यामध्ये बाकी काही घालायचं नाही आहे. एवढंच साहित्य आपल्याला घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की वांगं करून खाऊन बघ.
गरमागरम वांग्याचं भरीत आणि सोबत ज्वारी बाजरीची मिक्स भाकरी एकदा करून खाऊन बघा, खूप सुंदर लागते. तर आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे. तर नक्की एकदा ह्या अशा पद्धतीने वांग्याचं भरीत तुम्ही करून बघा. चुलीवर वांगं भाजून भरीत करून खाल्ल्याचं फील येईल. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.